नमस्कार मित्रांनो, तर कशा आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं परत एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये। तर आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत की 30 मीटर येळ, 50 मीटर येळ, 70 मीटर आणि 100 मीटर येळ हे किती खोलीपासून किती लांब अंतरावर पाणी देतात आणि किती खोलीला कोणता येळ घेतला पाहिजे। तर आज आपण या व्हिडिओतून जाणून घेऊया। तर आपल्याकडे सगळे येळ अवेलेबल आहे, 30 मीटर, 50 मीटर, 70 आणि 100 मीटर। तर सगळे येळ पंप आपण मोटरीला जॉईन करून बघूया आणि सगळ्यांची माहिती घेऊया। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर सर्वप्रथम आपण येळ पंप खोलून बाहेर घेऊया। तर आता 30 मीटर येळ खोलून बाहेर घेतला आहे। आता 50 मीटर येळ खोलूया आणि त्याला बाहेर घेऊया। एकदम पॅकिंग पद्धतीने येईल असते येळ पंप, जेणेकरून गाडीमध्ये किंवा इकडं तिकडं त्याचं काही नुकसान होऊ नये। तर आता याला आपण खोलून बाहेर घेऊया। तर हा तुम्ही बघू शकता 50 मीटरचा येळ आहे जो आपण आता बाहेर काढलेला आहे। आणि आता 70 मीटरचा येळ आपण खोलून बाहेर घेऊया। एकदम स्क्रू वगैरे मारून एकदम चांगल्या पद्धतीने पॅकिंग मध्ये येळ पंप आलेले असतात, जेणेकरून काही फुटतूट किंवा काही मोडतोड होऊ नये। तर हा आहे 70 मीटर येळ पंप। साईजला एकदम बारीक आहे, जेणेकरून बोर मध्ये तो बसल्या जाईल। आणि आता आपण खोलणार आहोत 100 मीटर येळ पंप। तर बघू शकता हा 100 मीटर येळ पंप आहे। तर आता यानंतर आपण मोटर पण खोलूया। मोटरीला आपण बाहेर घेऊया आणि सगळे येळ पंप मोटरीला जॉईन करून बघूया एक एक। चला आता सर्वप्रथम मोटर खोलू आणि त्यानंतर सगळे येळ एक एक जोडून बघूया। तर आता आपण ही मोटर खोलून बाहेर घेतली आहे। बघू शकता तुम्ही मोटर, ही डीसी मोटर आहे आणि हे सगळे डीसी सोलरचे येळ पंप आहेत। हा 30 मीटर येळ बघू शकता, त्याच्यावरतीची डिटेल वगैरे सर्व दिली आहे। आणि त्याच्या शेजारी हा 50 मीटर येळ पंप आणि त्याच्या शेजारी 70 मीटर येळ पंप। 70 मीटर येळ पंप साईजला एकदम बारीक आहे, जेणेकरून बोर मध्ये तो एकदम पद्धतशीर बसल त्या हिशोबाने एकदम बारीक आहे। आणि 100 मीटर येळ तो बी 70 मीटरच्या साईजचाच आहे, फक्त लांबीला थोडासा मोठा आहे, जेणेकरून तो दाबावरती चांगला चालेल। तर आता आपण सगळे येळ पंप जोडून बघूया। तर आता मोटर खुलली आहे आणि त्याचे ते प्लास्टिकचं कव्हर वगैरे ते सगळं खोलून घेऊ आणि एक एक येळ पंप जोडून बघूया। तर आता नट वगैरे खोलले आपण। एकदम पॅकिंग पद्धतीने टाळलेले असतात, ते आता खोलून घेतले। 4 स्क्रू असतात। आणि आता सर्वप्रथम आपण 30 मीटरचा येळ जोडत आहोत, जो की 90 ते 100 120 फुटापर्यंत चांगलं पाणी देतो। आणि हा येळ तुम्ही विहिरीसाठी, तळ्यासाठी घेऊ शकता, जेणेकरून विहिरीची किंवा तळ्याची खोली 100 ते 150 फुटापर्यंत असते। आणि 30 मीटरचा येळ तळ्यासाठी आणि विहिरीसाठी योग्य आहे। तर तुमचं विहीर असेल किंवा तळ असेल तर तुम्ही 30 मीटरचा येळ घेऊ शकता, जेणेकरून तुम्हाला पाणी चांगल्या पद्धतीने भेटेल, प्रेशर वगैरे सर्व काही। आणि एकदम भारी आहे, त्याला आतमधून लोखंडी जाळी आहे, जेणेकरून काही घाण वगैरे प्लास्टिक वगैरे आतमध्ये खेचणार नाही। त्या पद्धतीने एकदम भारी त्याला लोखंडाची जाळी आहे। आता आपण येळ काढला 30 मीटरचा आणि आता 50 मीटरचा जोडून बघूया।
आणि हा 50 मीटरचा हेडपंप तुम्ही बोरवेलमध्ये किंवा जर तुमचं 5-6 हजार फुटापर्यंत जर पाईपलाईन असेल तर त्याला तुम्ही 50 मीटर हेड वापरू शकता. 50 मीटर हेड 150 ते 200 फुटापर्यंत खालून जागीच पाणी देण्याचं काम करतो. आणि जर तुमचं पाईपलाईन असेल दाबावर तर तुम्ही 50 मीटर हेडपंप घेऊ शकता. आणि 30 मीटर हेडपंप फक्त जर जागेवर पाणी भरायचं असेल तर 30 मीटरचा वापर करा. आणि जर पाईपलाईनला असेल तर 50 मीटरचा हेडपंप तुम्ही वापरू शकता, जेणेकरून तुम्हाला दाबावरती चांगलं पाणी भेटून जाईल. आणि आता त्यानंतर आपण 70 मीटरचा हेडपंप जोडून बघूया आणि त्याच्याविषयी थोडीशी माहिती घेऊया. आणि हे सगळे 7.5चा पंप आहे. तर हा 70 मीटर हेडपंप हा 200 ते 250, 300, 350 फुटापर्यंत चांगलं पाणी देतो हाईटीला. आणि जर तुम्ही याला 400 फुटापर्यंत जर चालवायचं असेल तर तुम्ही त्याला 1.5 इंचचा पाईप टाका, कारण की जेणेकरून 1.5 इंचचा जर पाईप टाकला तर दाबावर मोटर चालेल आणि दाब जर भेटला त्याला चांगला तर जास्त पाणी देईल. आणि यानंतर आता आपण 100 मीटरचा हेडपंप जोडून बघूया. 100 मीटरचा हेडपंप 310 पासून चालू होतो तर 400, 450, 500 फुटापर्यंत चालून जाईल. फक्त त्याला तुम्ही पाईपाची जी साईज आहे ती 1.5 इंची किंवा 2.5 इंची टाका, जेणेकरून त्याला जर जेवढा दाब भेटेल तेवढा तो पाणी जास्त मारेल. जर तुमचं बोर जास्त खोल असेल तर तुम्ही 100 मीटर हेडचा वापर करा, जेणेकरून तुम्हाला पाण्याचे प्रेशर चांगला भेटेल. आणि सगळे हेड सारखेच आहे, फक्त लांबीला आणि रुंदीला लहान मोठे आहेत. बाकी सगळे सारखेच आहे. स्टील बॉडी आहे सगळ्यांची, गंजण्या वगैरेचा काही विषय नाही आहे. मोटर वगैरे एकदम सेम आहेत. मोटर वगैरे लवकर खराब होत नाही DC असल्यामुळे. आणि त्या मोटरीमध्ये कुलंट पाणी असतं. जर मोटरीमध्ये पाणी भरेल नसलं तर पाण्याची पातळी बघून घ्यायची आणि त्याच्यात फिल्टरचं किंवा कुलंट पाणी भरून द्यायचं मोटरीमध्ये. पाणी चेक करण्यासाठी मोटरीच्या मध्ये 2 स्क्रू लावले आहेत. ते स्क्रू खोलून घ्यायचे आणि त्याच्यात तुम्हाला लगेच पाणी दिसेल. जर पाणी असलं तर पाणी एकदम वरतीपर्यंत असं राहतं आणि जर पाणी नसलं तर पाणी भरून द्यायचं. तर मित्रांनो, तुम्ही आता सगळी माहिती घेतली आहे, तुम्हाला सगळी माहिती भेटली आहे. आता 30 मीटरचं हेड 100 ते 150 फुटापर्यंत चालतो आणि 50 मीटर हेडपंप 150 ते 200 फुटापर्यंत चालतो आणि 70 मीटर हेडपंप 250 ते 300 फुटापर्यंत चांगलं पाणी देतो आणि 100 मीटर हेडपंप 350 ते 400, 500 फुटापर्यंत चालतो. फक्त पाईपची साईज कमी वापरा. जेवढा पाईपची साईज कमी वापरसाल तेवढं पाणी जास्त देईल आणि तेवढा दाबावर चालेल मोटर. तर तुम्हाला या व्हिडिओतून जर मित्रांनो तुम्हाला हेडपंपाविषयी जर काही माहिती मिळवायची असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा, जेणेकरून आपण त्याच्यावरती माहिती बघूया. तर चला हा व्हिडिओ इथंच थांबवूया. जर तुम्हाला मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्कीच करा. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.